तुमचा विश्वास, आमची बातमी। सावरकरांबद्दल अपशब्द वापरणारे राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर त्यांना काळे फासले जाईल, त्यांच्यापर्यंत जाता आले नाही तर त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली जाईल, असं वक्तव्य करून राजकीय वातावरण तापवणारे बाळा दराडे आहेत तरी कोण? दराडे यांनी स्पष्ट शब्दात धमकी दिली आहे की राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली जाईल, तसेच त्यांना काळे फासले जाईल। बाळा दराडे हे जरी ठाकरे गटाचे पदाधिकारी असले तरी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून देखील ओळखले जातात। दराडे यांनी याआधीही नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयावर हल्ला करून वातावरण चांगलेच तापवले होते। त्या घटनेनंतर दगडफेक आणि दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। आपल्या विधानामध्ये दराडे म्हणाले, मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत आलो आहे। बाळासाहेब स्वतः सावरकर प्रेमी होते। आम्ही सावरकरांच्या भूमीत राहतो आणि राहुल गांधींनी 2 वेळा सावरकरांचा अपमान केला आहे, हे सहन करणं शक्य नाही। त्यामुळे मी वैयक्तिक आंदोलन करणार आहे, कोणीही मला रोखू शकत नाही। नाशिकमध्ये राहुल गांधी यायच्या अगोदर त्यांच्यावर आमच्या नाशिकचे ॲडव्होकेट मनोजी पिंगळे सर आहे, त्यांनी त्यांच्यावर कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे व त्यांना समज बजावलेला आहे राहुल गांधीने या घटनेचं। तर राहुल गांधी येत्या महिना-2 महिन्यामध्ये नाशिकला येणार आहे। जेव्हा ते नाशिकला येतील तर माझी महाराष्ट्रात यायच्या अगोदर राहुल गांधींना एक महाविकास आघाडीतील घटक म्हणून विनंती की त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची त्या वक्तव्याबद्दल माफी मागावी। अन्यथा नाशिकमध्ये यायच्या अगोदर एक शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांना काळं फासू, त्यांच्यापर्यंत जर पोहोचू शकलो नाही तर आम्ही निदान त्यांच्या ताफ्यावर तरी दगडफेक करू। ही माझी वैयक्तिक शिवसैनिक म्हणून भूमिका आहे व मी त्या भूमिकेवर ठाम आहे। दराडे यांच्या या विधानानंतर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे। काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी याला उत्तर देताना सांगितले, ही विचारांची लढाई आहे। अशा पद्धतीने धमक्या देणं हे लोकशाहीला बाधक आहे। दराडे कोण आहेत हे नाशिककरांनाही माहिती नाही। प्रसिद्धीसाठी केलेले हे एक नाट्य आहे। की राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, संविधानिक पदावर आहे। एखाद्या अशा नेत्याला जिवे मारण्याची किंवा दगड मारण्याची भाषा करणं हे कुठेतरी याच्या मागे काही पार्श्वभूमी, काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, हे सुद्धा आम्हाला आता बघावं लागेल। कायदेशीर सल्लाही घेतोय मी, वरिष्ठ काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांशीही बोललेलो आहे, त्या पद्धतीने पुढे जाऊ। परंतु दुर्लक्षित असल्यामुळे कदाचित हा केविलवाणा प्रकार असावा असं मला वाटतं। दराडे यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले असून त्यांच्या वक्तव्यावर ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। काँग्रेसने ही बाब गांभीर्याने घेतली असून अंबड पोलीस स्थानकात दराडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सागर चौधरी, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।